आज मी एक पौष्टिक आणि प्रोटीन रिच असा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी वापरून मिश्र डाळींचं मिक्स करून आपण एक प्रोटीन रिच ह्या वड्या बनवलेल्या आहेत। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे जर तुम्हाला थोडेसे तरी आवडत असतील ना तर एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाका। तर आता आपण बघूया ह्या प्रोटीन रिच वड्या मी कशा बनवलेल्या आहेत। तर ह्याच्यासाठी मी समप्रमाणात सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत। तर एक छोटी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीने मोजून आपण चणा डाळ ही घेणार आहोत। सेम वाटी घ्यायची आहे आपल्याला मोजून। तर आता त्याच वाटीने आपण मसूर डाळ घेतलेली आहे। मी ह्या 3च डाळी वापरलेल्या आहेत, तुम्हाला जास्त वापरायच्या असतील तर तुम्ही वापरू शकता। आता या डाळी आपल्याला छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ आणि आता 4 ते 5 तासासाठी आपल्याला या झाकून भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे या छान अशा भिजतील। तर आता ह्या वड्या बनवण्यासाठी मी ह्या मेथी घेतलेली आहे, धुवून स्वच्छ करून निवडून। आता ह्याची आपल्याला हे फक्त पानं काढायची आहेत, देठं नाही घ्यायची आहेत। त्याप्रमाणे आपण ही सगळी पानं काढून घेणार आहोत। तर हे बघा, देठं नाही घ्यायची कारण देठं मग कडवट लागतात। तर आता आपली ही डाळ बघा मस्तपैकी 5 तास मी भिजवून घेतलेली आहे। आता ह्याची आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। तर या डाळीबरोबर आपल्याला हे लसूण, अद्रक, मिरची ह्याची पण पेस्ट करून घ्यायची आहे आणि मी ह्याच्यामध्ये ओवा आणि जिऱ्याची पण डाळीमध्ये मिक्स हे केलेली आहे पेस्ट। तर तुम्ही वरतून टाकलं तरी चालेल। आता ह्या सगळ्या डाळींचं आपण मस्तपैकी पेस्ट करून घेणार आहोत। तर हे बघा, सगळ्या डाळी आपल्या या मिश्रण आपण मस्त मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे, हे बघा। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही मेथी आपण बारीक चिरून घेणार आहोत। ही स्वच्छ धुवून निवडून मी ह्याची फक्त पानं घेऊन आता ही पानं पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले वापरायचे आहेत। आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये मिरची वापरल्यामुळे आपल्याला बेतानीच लाल तिखट वापरायचं आहे। तर मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि जिरं घेतलेलं आहे, जे आपण वड्या बनवू तेव्हा खाताना दाताखाली खूप छान लागेल हे जिरं। आणि आपण तीळही वापरणार आहोत, तर 2 चमचे मी तीळ टाकलेला आहे आणि वड्यांच्या वरतून पण आपल्याला तीळ लावायचे आहेत। आणि मीठ चवीनुसार टाकणार आहोत आपण आणि थोडंसं आपण चिमूटभर हिंग घेणार आहोत। तर आता ही जी कापलेली मेथी आहे ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आपल्याला आणि छान हे सगळं जे वड्यांचं मिश्रण आहे ते असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला आणि मेथी मिक्स होईल। आता जी आपण भरपूर एक वाटी मोठी वाटी भरून मी कोथिंबीर घेतलेली, ती पण कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। तुम्हाला जर वेगवेगळ्या अजून कुठल्या वेगळ्या भाज्या ॲड करायच्या असतील तुम्ही ॲड करू शकता, जसे की पालक किंवा लाल माठ असेल किंवा मुळ्याची पानं, वेगवेगळी व्हरायटी आपण करून बघूया। तर आता एका ताटलीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण या ताटलीला थापून घेणार आहोत, कारण आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर एका कढईमध्ये किंवा तुमच्याकडे इडलीचं भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाणी उकळायला ठेवू शकता आणि हे आपण वाफवून घेणार आहोत। तर आता हे जे वरतून आपल्याला थोडेसे तीळ पण लावून घ्यायचे आहे, म्हणजे वडी खूप छान लागते कुरकुरीत। तर ह्या सगळ्या आपण मिश्रण लावून घेतलेली ताटली आहे ती आपल्याला ह्या जे भांडं आहे आपण गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत ह्या वड्या। तर हे बघा, आपल्या मस्तपैकी ह्या वड्या वाफवून झालेल्या आहेत। आता या छान थंड करून घ्यायच्या आहे, पूर्णपणे थंड करून मगच कापायच्या आहेत। तर आम्ही थंड करून घेतल्या। आता ह्याच्या आपल्याला चौकोनी असे आकाराने कापून घ्यायच्या आहेत वड्या। हे बघा, याप्रमाणे या सगळ्या वड्या मी कापून घेणार आहे आणि या वड्या आहेत ना ह्या मी डीप फ्राय करणार आहे। तुम्हाला जर डीप फ्राय नको असेल तर तुम्ही ह्याला फोडणी देऊ शकता। तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी द्यायची, तीळ टाकायचे आणि त्या फोडणीमध्ये या वड्या परतून घेतल्या तरी चालेल तुम्ही, किंवा या नुसत्या वाफवलेल्या वड्या खाल्ल्या तरीही चालतील, खूप छान लागतात। कारण ह्याच्यामध्ये आपण डाळ वापरली असल्यामुळे या खूप प्रोटीन रिच अशा वड्या बनलेल्या आहेत, ह्या हेल्दी वड्या आहेत। ह्याच्यामध्ये आपण मेथी वापरल्यामुळे खूप छान अशा हेल्दी वड्या झालेल्या आहेत। तर आता या सगळ्या वड्या आपण कापून घेतल्या आहेत ह्या आकाराने। आता या छान आपण तेल गरम करून घेणार आहोत एका कढईमध्ये आणि ह्या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत, छान खमंग असा खुसखुशीत आणि कुरकुरीत। आणि खरोखर
अगदी कुरकुरीत झालेला आणि आतून एकदम खुसखुशीत, असं वाटतच नव्हतं की ह्याच्यामध्ये मेथी वापरलेली आहे. खूप छान टेस्ट येत होती. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळी भाजी पण तुम्ही वापरू शकता, वेगवेगळ्या डाळी वापरून बनवू शकता. तर आता आपण या सगळ्या वड्या फ्राय करून घेणार आहोत छानपैकी. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर एखादी छानशी कमेंट टाकत जा. जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि एक लाईकही करत जा. आणि असं पण तुम्ही मला खूप सपोर्ट करताय, खूप छान छान कमेंट येतात तुमच्या. जर कोणी एखादं नवीन असेल ना तर त्यांना सांगते मी. तर हे बघा, छान अशा आपल्या या वड्या मस्त आपण खुसखुशीत खमंग अशा तळून घेतलेल्या आहेत. आणि तीळही ह्याला लावलेले ना आपण, खूप छान लागत होत्या या वड्या. तिळांमध्ये खूप छान टेस्ट येत होती. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि या वड्या आपल्या मस्तपैकी तळून झालेल्या आहेत आणि या आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, या चाळणीत काढायच्या म्हणजे एक्स्ट्राचं जर तेल असेल ते निघून जाईल, तेलकट नाही होणार. आणि खरोखर या वड्या तेलकट झाल्या नव्हत्या, खूप छान झालेल्या. बघा, आतून एकदम अशा खुसखुशीत दिसत आहेत. तर या बघा, आपल्या वड्या आपण सर्व केलेल्या आहेत एका डिशमध्ये. तुम्ही या सॉसबरोबर किंवा नुसत्या खाल्ल्या तरी चालेल. एकदम अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत या वड्या झालेल्या. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला माझं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना.